नमस्कार. घटस्फोट बरा नाही, बरा नाही. घटस्फोट बरा नाही. सुखी जीवनाचाही राख लावतो, सुंदर आनंदी जीवनाची राख रांगोळी करतो. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. घटस्फोट बरा नाही. घटस्फोटामुळे सुंदर जीवनाची राख होते. घटस्फोटामुळे आनंदी मजेदार जीवनाचा सत्यानाश होतो. घटस्फोटामुळे जीवन बेचिराख होतं, जीवन अंधकारमय बनतं, जीवन कंगाल होतं, नरकमय बनतं. घटस्फोटामुळे संसार तर उद्ध्वस्त होतोच होतो, परंतु लेकरा बाळाचा सुद्धा वनवास होतो. लेकरा बाळांच्या सर्वच गोष्टीचा नाश होतो. त्यांचे जीवन उद्ध्वस्त होतं, त्यांच्या शिक्षणाची राख लागते. सर्वच सत्यानाश या घटस्फोटामुळे होतो. घटस्फोटामुळे नवरा बायकोचं जीवन उद्ध्वस्त होत नाही, तर या घटस्फोटाचा परिणाम सर्वांवर होतो. म्हणून या घटस्फोटामुळे सर्वांचं जीवन अंधकारमय बनतं, नरकमय बनतं, कंगालमय बनतं. म्हणून हा घटस्फोट बरा नाही. म्हणून घटस्फोट घेऊ नका. घटस्फोटाच्या नादाला लागू नका. कोर्टाची पायरी चढू नका. काही अडचणी असतील, काही समस्या असतील, काही दुःख असतील, काही संकटे असतील, या काही भानगडी झाल्या असतील, काही घटना घडल्या असतील, कोणती अडचण आली असेल, त्या काही जरी झालं असेल, तर दोघा नवरा बायकोंनी एकमेकांना समजून घ्या. समजदारी ठेवा, शहाणपण ठेवा, चांगुलपण ठेवा. दोघाही नवरा बायकोंनी एकमेकांना समजून घेतला पाहिजे. एकमेकाच्या भावनाची कदर केली पाहिजे. एकमेकाच्या भावना जाणून घेतल्या पाहिजे. एकमेकावर विश्वास ठेवला पाहिजे. एकमेकांच्या सुखदुःखाची कदर केली पाहिजे. दोघाही नवरा बायकोंनी समजदारी ठेवली पाहिजे, शहाणपण ठेवलं पाहिजे. म्हणून कोणताही निर्णय घेण्याच्या अगोदर थोडा विचार करा, चांगला विचार करा, सुंदर विचार